काय चालला अण्णा ताक विसरलंस हा गोळी चालूची हौस हा गोळी सगळे गोळी खशात घालेन नीट पांडू रे पांडू अरे काय करत काय नाही काय नाही काय नाही काहीतरी करता अरे काय करतस नाही काय नाही नाही माका सांग हैसर काय लपोला तर तू उडकशील हैसर येशील अरे काय बोलतोस आधी मका सांग काय लपवतो मग मी तुका लपूची जागा दाखवतले दाखव मका काय लपवतल नाही आधी डोळे मीठ अरे पण नाही डोळे मीठ बर मिटतय मिट मिटलं हा मिटलं उघडू नको उघडू डोळे नाही उघडू बंदूक आठव अण्णा घेऊन जातील ना माही सांग ना काय सर लपू तुझ्याकडे कशी येली ते ना दिला ना कोणी तो इलो तो कोण इलेलो तो रात्रीच येता ना तो अत्तर करता तो त्यानं माका सांभाळून ठेवूक सांगितलेली माका सांगितल्यान मी इलय ना की माका दी कोणाक देऊ नको माई मारल्या निला ते का मग तो आता गोळ्यो घालणार सगळ्यांका कोणाक सांगू नको म्हणालो सांगितलंय ना मी विसरलंय माई कोणाक सांगू नको तू माई खैसर लपू बंधू घे चाय घे नको अगो असा चाय पाणी सोडून कसा चला त्या लोकांचा पोरग्या घरात त्याचा तरी विचार कर त्याच्यासाठी तरी आपलं घट रवाक वया आहो दोघो शोभा गो बाहेर इले इले इले
शोभा काय झालं गो? आबा सपात पडला होता. ते काहीतरी बाहेर गेले होते. आपण सगळेजण त्यांना शोधत होता. अख्खो गाव पालतो घातला पण खयच नाही गावात. आणि मग गप्रो पोरा गप्रो. रातभर झोपलाच नाही तू. ती डोक्यात दिसते काशीचे विचार. पडात पडला असत गो सपाट. पण पोरा आता जा झाला ते का सामोरं जाऊ गोयादा. गप्रो गो पोरा रडा नको. तू एक तसान आहे कसा कायच बोलत नाही. तुम्ही दोघा जण अशी करू लागलास तर मी काय करायचा? अहो काशीचं कार्य करू गोयाना. लोक येतील नाही येतील काय माहित नाही. पण तुम्ही दोघा तरी माझ्या वागण्यात रवा. शोभा पोरा काशीच्या जीवा सद्गती मिळाको गो. कपरो पोरा कपरो कपरो. काकांनो काशी काय कोणाक सोडीत असा दिसत नाही. हा सगळ्यांच्या घरावर रात्रीचे दगड पडत. गावात चर्चा सुरू असा. तुमका काय इलो का आवाज ऐकू काकांनो? माझ्या वाट्यात जायत काय तो? ता पण हा पण लय वाईट मारल्याने काशिक. अहो दुश्मनाक सुद्धा असा मारान येऊक नको. असो समोर दिसता माका तो. जैथे असे दगड लागलेले हा असा फुटलेला सगळा नको नको. विषय सुद्धा नको. अंगावर काटो येता. रोवा का नारळ ठेवतो होतो. बस काय रे काय झाला? कायच कळणार ना काका. काल रातच्या पोराक ताप भरलेलो. दरदरान घामिलो. अंग काय थंड घेऊचा नाव घेना. डोळे फिरे होतो पो. कोई बाहेर गेलो होतो बायले बरोबर? खय जातलो. 8 महिन्याचो पोर. दिवसभर घरातच होतो. काल रातच्या 1-2च्या सुमारास कण्याक लागलो. म्हणून औषध बघितल्या तर ह्याचा अंग गरम. काल रातच्या धोंड्यांचा आवाज होतो उन्हाळ्यात. अरे काय 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 सांगतस काय तू? हा खरा? आता का माका तुझ्यासारखी सवय नाही असा. काय झाला ताच सांगतोय. अरे अरे पण जाऊन बघितलंस काय तर बाहेर तू? हा पोराचा काय झाला तर माझा माका माहिती. बाहेर जाऊन काय बघू? रुवा पोर घाबरलोच दिसता. मी बघतोय. होय बंदोबस्त होय. घराकडे कोणाक त्रास होतो नाही. ही उदी पाण्यातून झिलागदी आणि संध्याकाळी सगळ्यांच्या कपाळाकला आहे. होय रघु. अरे समोर ठे. काकांनो असा अनुभव सगळ्यांकाच येता असा वाटता. पण कोण बोलूक मागणार नाही. हा काय म्हणते काकांनो? माझ्यासाठी पण काहीतरी उपाय करा. ह्याच्यावर फक्त हुमऱ्यापर्यंत येऊन थांबा. मग हे घरातून बाहेर पडलंस तर माका माहित ना. ना पडान कसं चालीत काकांनो? हा हे बघा आता एवढेच असेल. ह्याच्यात बघा काय था. हा समोर ठे.
तुझ्यासाठी आंबो आणले. फळ गोड असा, पण या फळापेक्षा नाही. हा, परत घेऊन जा. आंबो आवडत नाही. कोण आणतं यावर ठरतं. तुझ्यासाठी म्हणून आणलंय. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो म्हणून, की आमची चौकशी झाली म्हणून आणलेत हे आंबे? नेमका कुठल्या आनंदात आणलेत? नाकावर राग दिसता. आपण ज्या माणसाला आपलं समजतो तोच जर असा वागला तर या परक्या गावात कोणावर नेमका विश्वास ठेवायचा? तुका काय होक देणार नाही. काय बाकी राहिलंय आता? काशीची आम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली. तो मेला, त्याला कोणी मारलं, मला माहिती नाही काय झालं नेमकं, पण आम्हाला तर पोलीस स्टेशनला जावं लागलंच ना. सोडल्यांना. हो ना, सोडलं आम्हाला. आम्ही परत घरी आलो, पण पोलीस स्टेशनला जाताना सगळ्या लोकांनी आम्हाला बघितलं. त्यांच्या नजरा टोचत होत्या मला. हे बघा अण्णा, माझा नवरा सरळ माणूस आहे. त्याला काय वाटलं असेल? पोलिसांनी नको नको त्या चौकशा केल्या. सुषमा आम्हाला पोलीस स्टेशनला जाताना बघत होती. तिला काय वाटलं असेल? बरं, हे सगळं झालं, पण तुम्ही काही आला नाहीत. हेच का तुमचं प्रेम? नेने पाठवलंय मी पोलीस स्टेशनात. हो ना, नेने आले होते, पण तो परका माणूस. तुम्ही येऊ शकला असता, पण आलात का तुम्ही? नाही आलात. हो, चुकला माझा. नाही नाही, तुमचं चुकलं नाही, माझंच चुकलं. हे बोलतात ना तेच बरोबर आहे. आपण या गावातच राहायला नको. आम्ही जातो बाबा इथून. हे जाऊची गरज नाही. याच्या पुढे अशी वेळ येणारच नाही. आणि असा झाला तर सगळ्यात पुढे तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी मी असं आहे. आता माका माफ करून आंबो खाऊन बघ. आणते कापून. आहे खै काय शोधलं तुला? तू हाय बसलीस? सगळा कसं की तुका लपूक जमता? काय झाला? आता कसलं तरी विचारत होतस. एवढं काय विचार करतस? काय नाही रे. आहे सांगशील आता? कसली काळजी लागली हा तुका? दत्ता, वच्ची या घरातून गेली तर तिका वाटो भय होतो म्हणा. भांडण केल्यात अवंका या घरातून जायचं नव्हता रे. काशी तर लहान होतो, ते का काय कळा नाही होता. पुढे वच्ची काशीच्या मनात विष पेरत रावलंय. काशी बिचारो त्याच वाटेने चलाक रावलंय. काय सुख होती रे त्याची? आहे झाला गेला गंगेक मिळाला. आता त्याचा विचार नको करू. दत्ता, अरे वच्ची पाय काशीवर अन्याय केलो रे आपण. या घरात इल्यावर त्याच्यावर हात उगारले. त्यानं या घरात मार खाल्ल्याने. आहे तास तास उगाळून काय होणार? आणि काशी त्या सगळ्याच बदलो घेत. आहे काय बोलतस या? दत्ता, काशीकडे एक काठी होती. ते का तो बंदूक म्हणून वापरा होतो. एक खुळ होतो तो. त्या काठीचं काय घेऊन बसलं? ती काठी भांडूकडे असा. ती काठी आहे दुसरी खसली तरी असं. अरे नाही रे, मी बघितलंय. भांडू सांगत होतो काशीन काठी दिल्यान तो ते देऊ घेतलो, गोळ्या झाडतलो, असं काय बडबडा होतो रे. आई त्या खुळ्याचं काय मनावर घेतस? तो काय बडबडता? नाही रे दत्ता, तो बडबडा होतो रे.
पण काशीचा मरणा काय साधा नाही हा. सगळ्यांनी मारल्याने ते का तो गप बसायचो नाही आता. काळजी वाटत रे माका. अरे पोटच्या पोरासारखा सगळा केले तिचा. या घरातून निघताना माझं पदर सोडून जाऊ तयार नव्हतो रे. माझ्याकडसून त्याच्यासाठी या घराचे दरवाजे कायम उघडे होते, पण माझी कशावर सत्ता नाही रे. लय तडपडलो माझं लेक, लय तडपडलो रे. या घरात येऊसाठी धडपडा होतो रे, धडपडा होतो. आई असं काय होणार नाही. तर त्याचं इश्यू डोक्यातून काढून टाक. वही मगे देतोय. हा नको. सकाळी तुका काय सांगितलंय? काय ता दे काठी दे. काठी बंदूक बंदूक नको. देवची आहे ना. कोणाक? त्याची असा. कोणाची? त्याची. तो विसरलंय. दे ते. नको अण्णा. दे नाहीतर जा ना अण्णा. देवची दत्त भाऊ तोडल्यानी, अण्णांनी तोडल्यानी. पुढ्या अण्णांच्या तावडीतून वाचलंस ता बघ, नाही तर ती काठी नाही तुझी हाडा मोडल्या नसती. जा पड येत. त्यानं मागितल्यानंतर काय देव? कोणी? काशीन. रात्रीचो फिरता तो बंदूक मागता. पुण्य झालो ना त्याचो. सोडणार नाही. पकडात. तोंड बंद कर नाही तर. बंदूक मागत ना तो देव कोई. तो